नमो बुद्धाय, जय भीम मित्र हो. स्वागत आहे तुमचं एका नवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. व्हिडिओला करूया सुरुवात. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यासारख्या थोर इतिहास पुरुषाला जन्म देणारी माता किती महान असेल याबद्दल आपण सर्वांनाच माहीत करून घेण्याची जिज्ञासा असते. तर मित्र हो, आज आपण या व्हिडिओमधून हेच जाणून घेणार आहोत. तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा. बाबासाहेब यांच्या जडणघडणीत वडील रामजी व आई भीमाई यांनी घेतलेले कष्ट, परिश्रम व संस्कार यांचा मोलाचा वाटा आहे. ठाणे जिल्ह्यातील मुरबाड या गावात सुभेदार मेजर लक्ष्मणराव मुरबाडकर या श्रीमंत पित्याच्या पोटी भीमाईचा जन्म झाला. वडील लक्ष्मणराव हे आधी मराठा पलटणीत व नंतर 106 सॅपर्स अँड मायनर्समध्ये सुभेदार होते. लहानपणी भीमाईचा हुळपणा व हट्टीपणा पाहून यांचे आई वडील उपदेश करीत, बाळा, बाईच्या जातीला इतका हुळपणा चांगला नव्हे. स्त्री हे परक्याचं धन. माहेरी जसं आई बाप लाड करतात तसं सासरी होत नाही. सासू सासरे यांचं मन धरावं लागतं. त्यांची सेवा शुश्रूषा करावी लागते. पती हा सर्वस्व असतो. त्याच्यावर प्रेम करून संसाराचा गाडा हाकावा लागतो. अशा उच्च संस्काराचे बालकडू त्यांना मिळाले. इसवी सन 1867 मध्ये वयाच्या 13व्या वर्षी भीमाबाईचा विवाह रामजी सकपाळ यांच्याशी झाला. इसवी सन 1866च्या सुमारास रामजी इंग्रजी सैन्याच्या 106 सॅपर्स अँड मायनर्स तुकडीत नाईक पदावर होते. रामजी राजबिंडा, बुद्धिमान, धैर्य, शौर्य याचा संगम असलेला, तारुण्यानं मुसमुसलेला तरुण होता. त्यांच्यात ज्ञान, विनय आणि संस्कार याचा त्रिवेणी संगम होता. रामजी व भीमाबाई या दाम्पत्यांना 1891 पर्यंत 14 अपत्ये झाली होती. त्यापैकी गंगा, रमा, मंजुळा व तुळसा या 4 मुली जिवंत राहिल्या होत्या. मुलांपैकी बाळाराम, आनंदराव व भीमराव ही 3 मुलं जिवंत होती. भीमराव सर्वात लहान व 14वे अपत्य होते. रामजी ज्या पलटणीत होते ती पलटण इसवी सन 1888 मध्ये मध्य प्रदेशातील महू येथे लष्करी तळावर आली होती. येथे सुभेदार रामजींना नॉर्मल स्कूलचे मुख्याध्यापक पद मिळाले होते. या काळात रामजी व भीमाईच्या पोटी डॉक्टर बाबासाहेबांचा जन्म 14 एप्रिल 1891 रोजी महू या लष्करी छावणीत असलेल्या गावी झाला. भीमराव हे रामजी सकपाळ व आई भीमाई यांचे 14वे व अंतिम अपत्य होते. बाळाचे नाव भीमा असे ठेवण्यात आले. तसेच त्यांची भीम, भीमा व भीमराव ही नावही प्रचलित होते. आंबेडकरांचे कुटुंब हे त्या काळी अस्पृश्य दलित गणल्या गेलेल्या महार जातीचे होते आणि महाराष्ट्रातील रत्नागिरी जिल्ह्याच्या मंडणगड तालुक्यातील आंबावडे या गावाचे होते. अस्पृश्य असल्यामुळे त्यांच्यासोबत नेहमी सामाजिक आर्थिक भेदभाव केला गेला. इसवी सन 1894 मध्ये सुभेदार रामजी सकपाळ नोकरीवरून निवृत्त झाले आणि महाराष्ट्रातील रत्नागिरी जिल्ह्यातील आपले मूळ गावाजवळील दापोली या गावातील कॅम्प दापोली वस्तीत परिवारासह राहण्यास आले. दापोली कॅम्पात अधिकारावरून, पंथावरून, राहणीमानावरून, पैशांवरून वादविवाद होत असत. लष्करातील प्रस्थापितांच्याकडून उच्च नीचपणामुळे मनाला चटके सहन करावे लागले. मुलांच्या खेळण्यावरून, तळावरील पाण्यावरून त्यांची मुले व बायका भीमाबाई बरोबर सतत भांडू लागले. त्यामुळे इसवी सन 1896 मध्ये रामजींनी आपले कुटुंबासह दापोली सोडली व सातारा येथे येऊन ते राहिले. या वर्षी त्यांनी कबीर पंथाची दीक्षा घेतली. इसवी सन 1896 मध्ये रामजी कबीरपंथी झाले. त्यांनी संत कबीर आणि महात्मा ज्योतिराव फुले यांच्या विचार आणि तत्वज्ञान यांचे बालकडू बाबासाहेबांना पाजले होते. भीमाईच्या मनात सुद्धा कबीरांविषयी अपार श्रद्धा होती. साताऱ्यात आल्यावर बाबासाहेबांना कॅम्प स्कूलमध्ये घातले. मुलाचे पाय पाळण्यात दिसतात असे त्यांच्या बाबतीत रामजी भीमाईसह शिक्षकांनाही वाटू लागले. वयाच्या अवघ्या 5व्या वर्षी शाळेत कुशाग्र बुद्धीचे व हजर जबाबी हुशार म्हणून बाबासाहेबांचे कौतुक होत होते आणि अशा सुखा समाधानाच्या व श्रम साफल्याचा काळ आला असतानाच मस्तक सूळ या आजाराने भीमाईचे निधन झाले. सुभेदार रामजीच्या कुटुंबावर जणू आभाळच कोसळले. भारतरत्न भीमराव तथा बाबासाहेब रामजी आंबेडकरांसारख्या थोर विश्ववंद योग पुरुषाला जन्म देणाऱ्या धन्य त्या युग स्त्रीचे आपण वंदन मनन करायला पाहिजे. मित्र हो, तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, आपल्या मित्रांना पोहोचवा. नमो बुद्धाय, जय भीम.